तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला एक 20 मार्च 2011 दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मार्चपासून 20 मार्चपासून 2011च्या 2012च्या 20 मार्चपर्यंत जायचंय. पण फेब्रुवारी महिना 2012चा या ठिकाणीच कॅल्क्युलेट झालेला आहे. म्हणजे मार्चपाशी येण्याच्या अगोदर आणि त्याच वेळेस तर तुम्हाला माहिती आहे, की काय झालेलं असणार 1 दिवस एक्स्ट्रा असणार आहे. म्हणून 1 दिवस पुढे जायच्या ऐवजी 2 दिवस या ठिकाणी जावं लागतंय. तिथून पुढे 12 पासून 13 पर्यंत जाण्यासाठी 1 दिवस, 13 पासून 14 पर्यंत जाण्यासाठी 1 दिवस आणि 14 पासून 15 पर्यंत जाण्यासाठी 1 दिवस. इथून पुढे लक्षात ठेवायचं एकदा आपल्याला दोनदा किती वेळेस पुढे जायचंय, हे लक्षात आलं, की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, की आपल्याला 2 दिवस पुढं हा एकदा गेलं, की तिथून पुढं 3दा 1-1 दिवस येतो. आता इथून पुढे जर असतं, तर तुम्हाला लगेच 2 दिवस घ्यायला म्हणजे पुन्हा चेक करत बसायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला टोटल 2 आणि 1 3 आणि 4 आणि 5 दिवस पुढे जायचं. 5 दिवस पुढे जायचंय. चल बघा, इथं रविवार होता. 5 दिवस पुढे जायचं म्हणजे 2 दिवस मागे यायचं. म्हणजे याचं उत्तर आहे शनिवार. चला घेऊया पुढचा प्रश्न. 1 जानेवारी 2000 1 जानेवारी 2001 ला सोमवार होता, तर 31 डिसेंबर 2010 ला कोणता वार असेल? तर आता आपण काय करूया, 31 डिसेंबर 2010 काढण्याऐवजी 1 जानेवारी 1 जानेवारी 2011 अगोदर काढूया म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. चला प्रयत्न करायचा असेल तर प्रयत्न करू शकतात. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढून कमेंट करू शकता. चला, मी 1 मिनिट तुम्हाला वेळ देत आहे. मी 1 मिनिट तुम्हाला वेळ देत आहे. त्या वेळाचा उपयोग करून तुम्ही या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. चला वेळ समाप्त झालाय. ज्यांना प्रश्नाचं उत्तर टाकायचे ते तुम्ही प्रश्नाचं उत्तर टाकू शकतात. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं उत्तर टाकू शकता. चला, आता शोधूया. ओके. अ, तुम्हाला एक माहिती असेल तुम्हाला एक माहिती असेल, की आपण एक शॉर्टकट पद्धत वापरण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला हे माहिती आहे, की रिपीट कॅलेंडर जसंच्या तसं कधी होतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग जर साधं वर्ष असेल, तर रिपीट कॅलेंडर 11 वर्षांनी होतं. म्हणजे 1 जानेवारी 2000 1 जानेवारी 2012 ला सोमवारच असणार आहे. मग आपल्याला 1 वर्ष मागे यायचंय. पण या जानेवारीचा 2012 जरी लीप वर्ष असलं, तरी त्याचा फेब्रुवारी महिना आपण वापस चाललोत ना. वापस चाललोत. 1 जानेवारी 2011 ला फेब्रुवारी महिना काउंट झालाय का 2012 चा? नाही. म्हणून एकच दिवस वापस यायचं. म्हणजे इथं जर सोमवार असेल, तर 1 दिवस वापस आलं काय असणार इथं? सोमवारच्या अगोदर रविवार असणार आहे. रविवार असणार आहे आणि रविवार असला तर आपल्याला काय काढायचंय आता 1 जानेवारी 2011 आपण घेतलं होतं. परंतु आपल्याला काढायचं 31 डिसेंबर आणखीन 1 दिवस म्हणजे शनिवार. शनिवार हा 31 डिसेंबर 2010 ला असायला हवा. या पुढचा प्रश्न. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. एक कार्यशाळा दिनांक 25/5/2025 ला चालू झाली आणि 21/3/2026 ला संपली. तर कार्यशाळा किती दिवस किती दिवस चालू होती? असा प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला ह्यांची वजाबाकी बेरीज वगैरे करता आली पाहिजे. चला सोडवूया. पहिलं गणित आहे, दुसरं गणित तुम्ही सोडवा. दुसरं गणित तुम्ही सोडवा. आता मोठं वर्ष हे म्हणजे 21/3/2026
ओके. आता हे दिवस आहेत, हे महिने आहेत आणि हे वर्ष आहेत. हे थोडक्यात आपलं कसं असतं एकक, दशक, शतक तसं हे सगळं एक वेगळं आहे. 21 हे दिवस, 3 हे महिने आणि 2026 हा काय आहे? वर्ष. ह्यांचं आपल्याला एकत्रीकरण मिक्सिंग करता येणार नाही. उष्ण घेतलं तर तुम्हाला म्हणजे जसं एकक दशकमध्ये दशमान पद्धती म्हणून तिथं जमतं, तसं इथं जमणार नाही. याच्यातून आपल्याला 25 दिवस आणि 5 महिने आणि 2025 हे वजा करायचे. बघा, याची मी वजाबाकी करायला गेलो, तर या 21 दिवसातून 25 दिवस जात नाहीत. म्हणून मी काय करणार, इकडला असा लगेच एक हातचा घेणार, तसं नसतं इथं. इथं पूर्ण 1 महिना बाजूला काढणार. इथं राहिले फक्त 2 महिने. इथं 1 महिना घेतला म्हणजे कोणताही असू दे 30 दिवस घ्यायचे असतील. म्हणजे इथं किती झाले ह्या 21 च्या ऐवजी 51 दिवस झाले. मग आता 51 मधून 25 घाला डायरेक्ट, तर 26 उत्तर आलं. आता पुन्हा इथं अडचण आली 2 म्हणजे इकडं एककडून वजाबाकी करू नका. संपूर्ण दिवसाची अगोदर करा, नंतर महिन्याची करा, नंतर वर्षाची करा. लहानाकडून मोठ्याकडे जायचं. हे मोठं आहे. त्या मोठ्याकडून लहानाकडे जायचं नाही. आपली सिस्टम कशी आहे एकककडून वजाबाकी करतो. मग एकक हा लहान होता ना, तसं इथं पण दिवस हे लहान आहेत म्हणून दिवसाकडून वजाबाकी करा, नंतर महिन्याची करा. आता या ठिकाणी 2 मधून 5 जात नाहीत. तर आपल्याला इथं पूर्ण वर्ष घ्यावं लागेल. म्हणजे इथं 2025 राहिलं. इथं पूर्ण 1 वर्ष घेतलं. इथं 2 महिने आहेत आणि एका वर्षाचे 12 महिने इथं मिसळा. 12 महिने हे आणि हे 2 महिने 14 महिने झाले. 14 महिन्यातून 5 महिने गेले, खाली राहिले 9 महिने आणि इथं 2025 मधून 2025 गेलं 0 वर्ष. म्हणजे ती कार्यशाळा किती दिवस चालू राहिली? 9 महिने आणि 26 दिवस असं तुम्हाला वाटेल. परंतु आपण कोणता दिवस वजा केलाय? कोणता दिवस वजा केला? हा 21 हा 21 नाही, हा 25 सुद्धा वजा केला. 25 सुद्धा वजा केला म्हणजे तो पर्टिक्युलर आकडा वजा झाला. तो पर्टिक्युलर नोटाचं गणित माहिती आहे तुम्हाला नोटांचं? तो सुद्धा ती सुद्धा तुम्ही नोट वजा करता. म्हणून 27 दिवस करा आणि 9 महिने. शेवटची जी ही नोट वजा केली 25 ती नोट वजा कशी करून जवळ की मग ह्या दिवशी जरी संपली असली कार्यशाळा, हा सुद्धा दिवस कॅल्क्युलेट करायचा होता. म्हणून आपण नंतर एक मिसळलाय. याचं उत्तर आहे 9 महिने आणि 27 दिवस. या पुढचं गणित हे गणित तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुम्ही सोडवायचं. मी तुम्हाला यासाठी फक्त अवघा 1 मिनिट वेळ देत आहे. तुम्ही सोडवा. हेच गणित महत्वाचं आहे कारण की दिनदर्शिकेमधले इतर गणित तुम्हाला जमतील, पण इथे थोडंसं अडचणी येत होत्या. तर आजचं हे आपलं शेवटचं गणित आहे आणि खूप महत्वाचं आहे. सर्वांनी प्रयत्न करावा आणि कमेंटमध्ये उत्तर टाकायचंय. हे गणित झाल्याच्या नंतर तुम्हाला मी आणखीन एक गणित देणार आहे. शेवटचं गणित नाही, ते तुम्हाला सोडवायसाठी देणार. हे आत्ता सोडवायचंय, मी सोडून दाखवणार आहे. फास्ट करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थोडंसं वजाबाकी करायला वेळ जाऊ शकतो, म्हणजे आणखीन थोडासा मी वेळ वाढवून देऊ शकतो तुम्हाला. चला वेळ जरी संपला असेल तरी आणखी थोडंसं एक वेट करूया. कमेंट टाका तुम्ही. हे 2026 मोठं आहे आणि हे 25 लहान आहे. मोठ्यातून लहान वजा करायची 1, 3 आणि 2026 असं लिहून घ्यायचं. 12, 4, 2025 हे लिहून घ्या. आता या ठिकाणी एकातून तर 12 जात नाही. मग मी लगेच याच्याकडून उसना घेतला महिना. इथं राहिले महिने 2च. इथं 1 महिना घेतला म्हणजे 30 दिवस घेतले म्हणजे आता एक पहिला दिवस आणि घेतलेले 30, 31 दिवस झाले. 31 मधून 12 गेले, खाली राहिले 19. 2 महिन्यातून 4 महिने जात नाहीत. एक पूर्ण वर्ष घेतो इकडून. एक पूर्ण वर्ष घेतलं म्हणजे 12 महिने. एका वर्षाचे कन्व्हर्ट करून घेतले 12 महिने झाले. 12 महिने आणि 2 महिने 14 महिने झाले. 14 तून 4 गेले 10 आणि ह्या 2025 मधून 2025 गेलं 0 म्हणजे 10 महिने आणि
19 दिवस असं तुम्हाला वाटत असेल, पण हा मायनस केला आपण, तो त्या दिवशी सुद्धा कार्यशाळा झालेली आहे. म्हणून, म्हणून इथे 19 दिवसाच्या ऐवजी 20 दिवस म्हणायचे. 10 महिने आणि 20 दिवस. ॲन्सर क्रमांक 1. चला, आता हे गणित तुम्ही सोडवायचंय आणि मला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. रिव्हर्समध्ये जायचंय. टप्प्याटप्प्याने जा. वर्ष लिहा. काय करायचे ते करा. पण या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद सर्वांना. जे कोणी नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या मित्र लिंक मात्र नक्की शेअर करा. धन्यवाद.